उन्हाळा म्हटलं की आईस्क्रीम होतंच आणि त्यातल्या त्यात अगदी सोपं तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आईस्क्रीम तयार करू शकता आणि घरातल्याच काही गोष्टींचा यूज आपल्याला करायचा आहे। जास्त कोणतंही बाहेरचं साहित्य आणायची सुद्धा गरज नाही तुम्हाला। घरामध्ये नेहमी आपल्या असणाऱ्या उपलब्ध साहित्यापासून हे अगदी झटपट असं ही 5 मिनिटात सुद्धा आईस्क्रीम तयार होऊ शकतं। तर एवढी छान रेसिपी आहे आणि करायला सुद्धा तितकीच सोपी आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट अशी होते। तर चला वेळ न लावता आपण या रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी काय करायचं आहे, नारळ फ्रेशच घ्यायचा आहे। आपण अगोदर फोडलेला 1-2 दिवसाचा वगैरे शिळा नारळ तोडलेला घ्यायचा नाही, तर ताजाच नारळ फोडून घ्यायचा। आता उन्हाळ्यामध्ये नारळ जर लवकर तुम्ही केसर काढून ठेवली तर त्यामध्ये पाणी कमी निघतं, त्यामुळे ताजा असाच नारळ घ्यायचा आणि शक्यतो थोडासा कवळा जो म्हणजे जास्त निबार झालेला नारळ नसावा, कवळा असा नारळ असला की छान होतं। तर अर्धा नारळ इथं मी घेतलेला आहे। तर आता हेच नारळाच्या कवटीतून खोबरं काढायचं असेल तर काय करायचं, ते गॅसवर वगैरे ठेवू नका, त्याच्याने चव सुद्धा त्याची बदलू शकते। हाताच्या मदतीनेच असं काढून घ्यायचं आणि याची जी साल आहे नारळाची काळी पाट असते, तर बघा जास्त नारळ हा निबार नव्हता, थोडासा कवळा असल्यामुळं साल सुद्धा जास्त याची काळसर नाही, अशी थोडीशी पिवळसर आहे। तर हे काढून घ्यायचे, सगळी साल आपल्याला काढून घ्यायची। आता नारळाचं आईस्क्रीम आहे ते व्हाईट कलरचाच आपल्याला बनवायचं आहे, त्यामुळे साल यामध्ये थोडी सुद्धा ठेवू नका, थोडासा वेळ जातो हे काढण्यासाठी। पण असं बटाट्याची साल आपण ज्या पिलरने काढतो त्याच्या मदतीने तुम्ही इझिली हे काढून घेऊ शकता। तर आता सगळ्या नारळाची अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आणि मस्त असा नारळ धुवून घ्यायचा आणि धुतल्यानंतर ह्याला अशा पद्धतीने याचे आता छोटे छोटे काप करून मिक्सरमधून आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत। तर अगदी कमी वेळात तुम्ही ही नारळाचं आईस्क्रीम बनवू शकता आणि चवीला सुद्धा फार छान होतं कमी साहित्यामध्ये। तर या उन्हाळ्यामध्ये नक्की तुम्ही हे आईस्क्रीम ट्राय करू शकता। तर आता बघा अशा पद्धतीने आपलं खोबरं व्यवस्थित साल काढून चिरून स्वच्छ असं झालेलं आहे। तर आता हे तयार झालेलं नारळ आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे। छोटं मिक्सरचं भांडं असेल तर त्यामध्ये अगोदर नारळ तुम्ही बारीक करू शकता। आता माझं छोटं भांडं आजच खराब झालेलं होतं, त्यामुळे मी डायरेक्ट मोठ्या भांड्यामध्ये टाकलं। यामध्ये थोडंसं वेळ लागतो जरा बारीक करायला आणि 1-2 वेलची मी सोलून टाकलेले आहेत यामध्येच। तर बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण सर्व प्रोसेस करणार आहे। यामध्ये भांडी भरणं पसारा होणं अजिबात होत नाही आणि 2 ते 3 चमचे एवढी साखर टाकायची, कारण एवढी साखर पुरेशी होते आणि यामध्ये व्यवस्थित असं गोड आईस्क्रीम झालेलं होतं, त्यामुळे 3 चमच्याच्या वर अजिबात साखर टाकू नका अर्धा नारळ असेल तर। तर हे असं व्यवस्थित असं खोबरं साखर आणि वेलची मी यामध्ये टाकलेली होती, छान बारीक करून झालेलं आहे। यामध्ये तुम्ही काजू सुद्धा ऍड करू शकता, नंतर माझ्या लक्षात आलं पण मी विसरले। तर यामध्ये आता आपण ठेवलेलं नारळाचं पाणी मी दुसऱ्या शहाळ्याचं पाणी थोडंसं टाकलं आणि दूध टाकून घ्यायचं। आता नेहमीच आपलं घरामध्ये दूध येतं ते तापवून थंड करून दूध यूज करायचं। आता यामध्ये अर्धी वाटी एवढं मी दूध नारळ बारीक करताना आणि नारळाचं पाणी अर्धी वाटी हे एवढं टाकून छान असं हे अगदी छान याची बारीक एकदम बारीक जेवढं तुम्हाला बारीक पेस्ट करता येईल ना तेवढी बारीक पेस्ट करून घ्यायची। छान बारीक झालेला आहे, आता साईडला ठेवून द्या आणि अजून थोडंसं दूध घेतलेलं आहे। यामध्ये काय करायचे, मिल्क पावडर, कोणत्याही कंपनीची मिल्क पावडर घेऊ शकता तुम्ही इथं। आता ही 10 रुपयाचं एक छोटं पॅकेट असतं बघा, यामध्ये 15 ग्रॅम का 14 ग्रॅम काहीतरी एवढी मिल्क पावडर येते। तर एवढं सगळं एक पॅकेट मी यामध्ये टाकलेलं आहे, 10 रुपयाचं जे काही येतं छोटं पॅकेट ते आहे। तर हे दुधामध्ये छान मिक्स करून घ्या, डायरेक्ट टाकू नका, दुधामध्ये मिक्स करून टाका म्हणजे याच्या गाठी अजिबात होत नाहीत। तर हे दुधामध्ये व्यवस्थित अशी ही मिल्क पावडर मिक्स करून घेतलेली आहे बघा हे आता यामध्ये। तर आता हे तयार केलेलं मिश्रण आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आता हे जे मिक्सरचं भांड्यामध्ये आपण खोबरं साखर आणि दूध वेलची टाकून हे सगळं जे काही बारीक केलेलं होतं यामध्येच आता हे मिल्क पावडर टाकून जे दुधाचं मिश्रण होतं ते पण टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता एवढ्यावरती सुद्धा तुम्ही आईस्क्रीम तयार करू शकता। आता माझ्याकडे व्हिप क्रीम होती केकसाठी आणलेली, ही पण मला संपवायची आहे म्हणून मी 2 चमचे एवढी इथं टाकलेली। अमूलची फ्रेश क्रीम सुद्धा तुम्ही यूज करू शकता, व्हिपिंग क्रीम नसेल तर, किंवा फ्रेश दुधावरची साई सुद्धा 2 ते 3 चमचे तुम्ही घेऊ शकता। साई फक्त जास्त दिवसाची घेऊ नका, फ्रेश घ्यायची। आता माझ्याकडे क्रीम होती म्हणून मी टाकलेली, नसेल तर याला मग तुम्ही बाकीचे ऑप्शन अमूलची फ्रेश क्रीम वापरू शकता 2 चमचे, किंवा दुधावरची फ्रेश साई वापरू शकता। ती पण नसेल तर मग काय करायचं की एखादं 10 वाला फॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीमचं पॅकेट सुद्धा यामध्ये 10 वाला डबा असतो तो टाकू शकता, किंवा काहीच नाही टाकलं तरी सुद्धा चालू शकतं। फक्त मिल्क पावडर दूध मिक्स केलं तेवढ्यावरती सुद्धा आईस्क्रीम हे सेट होतं छान मिक्सरमध्ये। याला आता ऑन ऑफ करत ना
एक 5 मिनिटं याला फिरवून घ्यायचं, म्हणजे असं याच्यावरती छान बघा असं फेसाळल्यासारखं हे मिश्रण आपलं तयार होतं. तर 5 मिनिटं छान फिरवून घेतल्यानंतर आता असा कोणत्या डब्यामध्ये तुम्हाला सेट करायचा आहे किंवा तुमच्याकडे कुल्फी मोल्ड असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही सेट करू शकता. माझ्याकडे कुल्फी मोल्ड होता पण त्याला लावायला मला ॲल्युमिनियम फॉईल पाहिजे होती, ती नव्हती, म्हणून मी डायरेक्ट डब्यामध्येच टाकून घेतलं. आणि ॲल्युमिनियम फॉईल नसल्यामुळे मी हा जो प्लॅस्टिकचा कागद आहे तो याला लावून घेतला, म्हणजे यामुळे काय होतं की क्रिस्टल आतमध्ये आईस्क्रीमवरती जमा होत नाहीत. आणि डीप फ्रीजरमध्ये हे ठेवून दिलं. तर मी सकाळी 8-8:30 वाजता आईस्क्रीम तयार केलेलं होतं. तर दुपारी मुलं शाळेतनं यायच्या वेळी 1-1:30 वाजता मी काढलं. फ्रीजरचं मी पूर्ण टेम्परेचर म्हणजे वाढवलेलं होतं, हाईट ह्याच्यावर ठेवलेलं, त्यामुळे 1-1:30 वाजेपर्यंत व्यवस्थित सेट झालेलं होतं. बघा अगदी छान. आणि याच्यावरती आता ह्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, जसं आपण विकतचं व्हॅनिलाचं वगैरे प्लेन आईस्क्रीम आणतो त्या पद्धतीनं हे आईस्क्रीम दिसत आहे. अगदी छान आणि चवीला सुद्धा फार छान झालं होतं. तर खूप छान आणि सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि याला जास्त काही साहित्य लागत नाही. त्या घरामध्ये जे काही आपलं उपलब्ध साहित्य आहे ते अगदी कमी साहित्यामध्ये हे आईस्क्रीम तयार होतं. तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर आता हे स्कूपरच्या मदतीने काढून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित सेट झालेलं होतं, त्यामुळे अशा पद्धतीने बघा छान असं आईस्क्रीम हे काढून घेतल्यानंतर दिसत आहे. तर याचं टेक्स्चर सुद्धा बघू शकता तुम्ही, एवढं छान आईस्क्रीम झालेलं आहे. आणि अगदी बाहेर आपण जे बाकीचे आईस्क्रीम तयार करतो त्याला थोडंसं जास्त साहित्य लागतं आणि वेळ जातो, पण हे आईस्क्रीम अगदी फटाफट कोणीही बनवू शकेल, एवढी सोपी रेसिपी आहे. आणि चवीला सुद्धा छान होतं. तर आता नारळाच्या बर्फी वगैरे बघा चवीला छानच होतात, त्या पद्धतीने नारळाचं आईस्क्रीम सुद्धा मस्तच होतं. तर ह्या उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. जर घरी बनवलं तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसं झालं होतं ते. तर मुलांना दिल्यानंतर मुलं सुद्धा छान आवडीने त्यांनी पण खाल्लं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.